श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. ओम नमो जगन्नाथा. तुझे चरणी ठेवितो माता. श्री सत्यनारायणाची कथा ओदवी आता स्वामिया. नमो तुझला सरस्वती. आदि माया लावण्य ज्योती तुझ्यावरी मला स्फूर्ती यावी कथानुसंधानी. आता नमो गुरुदेवता योगीगा सुखदाता कृपा करुणी मज अनाथा जो का स्वामी माझा तू. नमो आदि नारायण जो विश्वव्यापी निरंजन ज्याच्या सत्येन चराचर वागता तिथी लोक. आता नमो संत सज्जन जो विश्वव्यापक श्री भगवान त्याची चरणी ठेवून मन अवरात्र वर्तराती. आता एका कथानुसंधान जे पावन परमग्रहण नैमिषारण्य शोभ नकादी ऋषिगण सुता लागी पुसते झाले. कलियुगी मानवजन बहुत झाले मतिहीन त्यांचा उद्धार व्हावा ऐसा कुयता थोडक्यात सांगावा. कामना सिद्धीचा प्रकाश भूलो की हा इतिहास करीत सोपा सर्वास ऐसा काही सांगावा. श्रुत उवाच शोनका तुम्ही जो प्रश्न हाची नारद भगवंता लागून पुसता झाला कर जोडून तोची अनुसंधाने सांगतो. भगवान वाच कलित करी पापाचा नाश कामना सिद्धीचा प्रकाश सूर्यदेवांचा इतिहास सत्यनारायणाचा ऐकतो. प्रगट करून ब्राह्मण द्वारा तोची प्रसंग सर्व बळा श्री हरी विप्रांचा संवाद सारा सांगतो तुझ कारणे. पुत्रयोगी तैसे त्रेतायुगी द्वापाराच्या अंती कलियुगी सत्यनारायणाची पूजा मार्गी ब्राह्मण द्वारा प्रगट केले. काशी पवी ही विख्यात तेथे शतानंद नामे ब्राह्मण राहत. पुत्र करत कुटुंब सहित दीनग्रस्ताश्रमी असे तो. विष्णुव्रत पारायण दरिद्र करून वापिला पूर्ण कुटुंब निर्वाह कारण भिक्षेची जाता झाला. नम्र आणि शांत बहुत त्यास प्रत्यक्ष देव होत. वृद्ध ब्राह्मण वेश शांत पुसे विप्रा लागुनी. कोठे केले तू प्रयाण काय म्हणी इच्छा होऊन. ब्राह्मण ओवाच भिक्षार्थी आम्ही जाण ग्रामासी जातो असं. सत्यनारायण ओवाच भिक्षावृत्ती ब्राह्मणास परम धर्म आहे त्यास परितु माझा उपदेश एक परमोत्तमा. सत्यनारायण देव कलियुगाचा अनुभव प्रत्यक्षाचा प्रभाव फळ जात सर्वांशी. दरिद्राचा करून विनाश भूमी मुक्ती देत विशेष. शोक संतापाचा ही लेश काही एक उरवणे त्या हरीस तुझाई शरण मनोभावी प्रीती करू नये. तोची शोक संतान नासवण मनोरथा पूर्ण करील. हो मुख्य ऐसे वदन भूदेवास सांगतेसे आपण. कंठ दाटोन या ब्राह्मण मने देव कोठे सांग पा. सत्यनारायण ओवाच मी सत्य उपे करून प्रत्यक्ष झालो निरंजन. मीच विप्रूप धरून प्रगट झालो तुझ लागी. पाप बहुत होता जनी मीच स्वतः अवतार धरुनी. भक्त भावे करुनी तारकवतो सर्वांशी. तू माते शरण येई सर्व भावे मज द्याई. संकट सर्व ठाईचे ठाई लयाशी पावतील. ऐसे बोलून तत्काळ रूप आपले अत्यंत आढळ. दाविता झाला वेल्ला शतानंदा लागुनी. चतुर्भुज मेक श्याम वर्ण आयुधे करी शोभायमान. मस्तकी मुकुट परम ग्रहण ब्राह्मण पाका झाला. पितांबर आणि वनमाळा चारु हास्य वदन सावळा. ऐसा देखता चिते वेळा मस्तक ठेवले ते चरणी. शतानंद वाच हे भवनाशक मोक्षदानी माझे अपराध मानता नानी. तुझे पाया लागुनी शरण जाणे मी असे. नमस्कार करीतो तो चरणी भव समुद्रात गेलो बुडोनी. तुझे स्वरूप विसरोनी मूळ काय झालो मी. आदी अनादी मायेचा करता तुझी भक्तांची संकटे हरता. तुझे आज्ञेविना त्रिजगदा सामवते देव अधिकार नसे. नमो सत्यनारायण रूप विश्व हेचे तुझे स्वरूप. तुझी सर्वांचा काळ रूप कारक सर्वांशी सतू. भाग्य माझे उदयास आले तुझे कृपे पाहिले पावले. मज दिनाते उद्धरिले नारायणा सर्वेशा. मी न जाणे कवन प्रकार केला माझा अंगीकार. आदी अनादी विश्वाभर मज दिनाते तारावे. मी दरिद्र करून रापोलो आहे परिपूर्ण. आता तुझेचे विधान संपूर्ण सांगे मज लागी. मुखी करशील वाचाळ गिरीवर चढे पांगुळ. तुझ्या कृपेचा परिमळ संत सज्जन सेविती. श्री सत्यनारायण ओवाच द्रव्याधिके माझे नवे तृप्ती. भक्तीचे केवळ मज प्रीती. हास्य करुणी मधुर गती. ऐसा बोलता झाला बहुत जहाचे नवे कारण. अनायासे मिळेल तेने करून. भक्तीने करावे माझे पूजन षडोपचारे करुणी. मज गोळे आधी करून संकटात निर्मुक्त झाले जाण. केवळ भक्तीचे कारण आणि के प्रिय मज नाही. आता पूजेचे विधान सांगतो सर्व विधान. अनायासे करिता प्रयत्न भक्तिभावे बजावे. घरी अथवा मंदिरात सौम्य व्हावी येता स्थित. नाना प्रकारे तोरणादी समवेत संदिल ते करावे. 5 कलश उदकी पूर्ण आणून स्थापावे परिपूर्ण. वरी दीप प्रज्वालून घटे दुरून ठेवावे. मध्ये मांडून सिंहासन त्यावरी शालिग्राम स्थापून. ब्राह्मण मुखे पूजन यथाविधी करावे. अथवा विष्णुमूर्ती स्थापन पूजावी यथामती. भक्तिभावे मनोरथ पुणे सत्य सत्य जानपा. धूपदीपाचा विस्तारा करावा जो यथा प्रकार. नैवेद्याचाही विचार तोही एक पाव यथाविधी. सपाद
मचून घतास त्यास अहळून दूध शर्करा मिळवून पाक सिद्ध करावा. षड्स आणि पक्वाने ओदन आणि मिष्टाने नाना प्रकारचे करून भक्तीने मज अर्पावी. मध्ये पाणी आचमन सुगंधयुक्त तांबूल जाण श्रीफलादी दक्षिणा यत्न यथा विभव अर्पावे. मिळून सकळ अप्तजन गृहस्थादी संपूर्ण कथा इतिहास तीन आदवे भक्त करून ऐकावे. बिल्लराज आणि वानिक चरित्र त्यांचे अनेक उद्धवून गेला भाविक शुद्ध भावे करून या. त्या प्रकारे पूजा करून जी कामना इच्छिल मनी ती मी पूर्ण करून अंती नैन निर्धामा. द्रव्याची मज नाही प्रीती अंतकरणापासून भक्ती करून आळवावी मजपती. पुत्रादी देन सर्व भावे ऐसे देऊनी वरदान ब्राह्मण रूपांतरान. झाले आपण सत्यनारायण आपण आपले पूजन प्रकट केले. ब्राह्मण विस्मित होऊन घरी आला परतोन. स्त्रीशी सर्व कमान सांगता झाला ते दवा. उभयंता नमस्कार करून जे का आज दीक्षेस मिळेल अन्न त्यात सत्यनारायणाचे पूजन यथाविधी करीन मी. निश्चय करून केवळा भिक्षेशी नगरात पाठला. न मागता बहु लाभ झाला पूर्ण झाला मनोरथ. ब्राह्मणाशी हर्ष झाला विस्मयी मनात केला. श्री हरी प्रसन्न झाला सत्यनारायण रूपाने. स्त्रीने त्याच काही पती आज्ञा वंदनी वाळी पूजा सामग्री सिद्ध केली. आप्तमित्रादी मिळविले सत्यनारायणाचे पूजन यथाविधीने करून इतिहास सत्व श्रवण करून कृतकृत्य झाला. भक्ती पाहुणे तात्काळ प्रसन्न झाला जननीय. ब्राह्मणाते मनी प्रेम माग इच्छित वरान. शतानंद उवाच गत अश्व आणि हत्ती मंदिरे आणि चांबळे डुलती. दासदासी आणि पदाती लक्ष्मी विपुल ते मज गायन शिवासरा सहित. दूध विपुले आनंदी देत काय वयाचं करून मनात. आपली भक्ती ही द्यावी तथा सुमने भगवंत. दिदले तुझा मनवांचित अंत काही माझे पद प्राप्त तुझे होईल विप्रोत्तमा. ऐसे पाहुणे वरदान कृतकृत्य झाला ब्राह्मण. नाना भोगी आपण स्त्री पुत्रादी समयत. दंडवत नमस्कार घालून प्रसाद घेतला आधुरी करून. आपापले घर लागून सर्व जाते झाले धन्य धन्य ब्राह्मण. यासी प्रसन्न झाला नारायण. त्या दिवसापासून व्रत प्रसिद्ध झाले कलियुगी. आता पुढे आख्यान बिल्लाचेही सांगेन. उद्धवून पावला मोक्ष सदन कथा पावन ऐकावी. इति श्री इतिहास समुच्चय प्रथमोध्यायास. श्री गणेशाय नमः. सूत उवाच निषाद एकेकाष्टे वेचुने नित्य विकाव्या गावात आणि एके दिवशी काशी पट्टणे भार आणून ठेविला. तो झाला तुषारकांत. शतानंदाचे घरी येत पाणी पिऊन विस्मित मनी बहुत झाला. हा ब्राह्मण निष्कांचन याचे घरी तुके धन व्हावयासी काय कारण तयालागी पुसता झाला. निषाद उवाच म्हणे ब्राह्मणा तू दरिद्री असता कुठून वैभव आले आता. दासी दासादी बहुता प्राप्ती झाली तुझ लागी. हात जोडून म्हणे तया तू समर्थ सर्व सांगावया. मजवई करून दया झाले ते सर्व सांगावे. शतानंद उवाच श्री सत्यनारायण देव तयासी पूजिता प्राप्त सर्व. कालित जयाचा प्रभाव शेषासही नवर नव्हे. त्याचे मी केले पूजन यथाशक्ती भावे करून. मज होईल तो प्रसन्न होऊन वैभव दिदले. निषाद उवाच ब्राह्मणासी साष्टांग नमन करून म्हणे देव सत्यनारायण यथाविधी त्याचे पूजन मज लागी सांगावे. कोण विधान काय अर्चन उपचार विधी कोण हे सर्व सांग मज लागून. शरण तुझे असे मी साधूचे जे का चित्त समान उपकारी राहत. काही गोष्ट न ठेविता वृत्तांत वदावाजी स्वामिया. हे ऐकून ते वेळा ब्राह्मण सर्व सांगता झाला. म्हणे जे राजा कृतार्थ झाला ते इतिहास ऐकपा. कोणी एक पुण्यवंत केदारमणी नगरात बहुत दिवस राज्य करीत. प्रजापालक धार्मिक शांत मधुर वाचक धीर नारायणी तो तत्पर. सेनापती धुरंधर माझे आश्रमी येता गेला. सत्यनारायणाच्या अर्चना मी करीत होतो जाण. हे पाहून तो आदरे करून मज पुसता झाला. मी त्यास सांगितला प्रकार तोची एके सत्य विचार. कामना इच्छुनी करीती नर निष्काम करीती क्वचित ते. मज सांगितले नारायणे जाण तोची विधान संपूर्ण. सांगता झालो त्या लागून पूर्वपीठिका ज्या परी. त्याच प्रकारे त्याने जाणं पूजिला श्री सत्यनारायण. राजाचे मनोरथ पूर्ण होते झाले ते काळी. पूजा करावी भक्ती करून वित्तशास्त्रे विरजुन. पोषत नाही नारायण द्रव्य संभावे करून. श्री सत्यनारायण परमात्मा जाण त्यासी सर्वांचा अभिमान. सोसत नाही हे सत्य जाण भक्तीने पूजावा. सुदामदेवाचे पोहे भक्षण प्रीती ने करी नारायण. विदुर तैसाची जाण आतिथ्य करून तोषला. दुर्योधनाचे घरी पूजान अंगीकार करावे श्रीहरी. विदुराचे या मंदिरी राहता झाला गोविंद. गोपी अजामळ आणि व्याध हनुमंत बिभीषण आणि ग्रद
अदकामाई जे प्रसिद्ध दैत्य दानव तारिले ऐसे ऐकून या राजा पूजा संभाळ आणून या सुवाजा मिळून या पृथ्वीने समाजा पूजिता पैजा हाला तैसेच निषादा संपूर्ण भक्तिभावे करी पूजन सर्वभावी अनन्य शरण होई तू सत्यनारायणा ते या लोकी सर्व सुखजन अंती श्रीहरीचे चरण पावशील ही माझे वचन सत्य सत्य जानपू ऐसे एकटाची ते वेळा निशा देत यासी नमस्कार केला तेथून आपले घरी आला राहता झाला आनंदे आपले स्वजाती जन निषादे सर्व बोलावून सांगता झाला वर्तमान सत्यनारायण पूजेचे मनी निश्चय केला त्याने आज काष्ट विक्र्यात जे धन मिळेल त्याचे साहित्य आणून सत्यनारायण पूजेने मी निश्चय करून निघाला तो अनायासे धन पावला चतुर्भुनी तरी वेळा आनंद झाला मनात आपली घरी येऊन स्त्री लागे बोलावून सांगता झाला प्रेमे करून पूजा सामग्री आणि तू ती ऐकून आनंदयुक्त पूजनाचे साहित्य आणि गोधूम चूर्ण आणि धूत दुग्ध शर्करा आणली त्यांचा करून या पाक आणि पक्वाने अनेक पुत्र पौत्रादी सकल अर्चना लागी बोलाविले ब्राह्मण उपाध्याय येऊन स्थापिते झाले सत्यनारायण यथाविधी पूजन करून कथा श्रवण करिली भक्तिभावे नमस्कार करीता झाला निषादेश्वर प्रसाद सर्वही साधार सेविते झाले तत्काळ या लोकी भोगवासना जी जी केली त्याने कल्पना ती त्या देवने वैकुंठ राणा अंती स्वसानिध्य देता झाला इतिश्री इतिहास समुच्चय सत्यनारायण कथा दुर्योधने झारम सूत उवाच आता कथा इतिहास पुढील अनुसंधान विशेष जेणे कृतार्थ झाला वैश्यरायाच्या उपदेशे मणिपूर नगरात चंद्रचूड नामे राजे विख्यात तो मिळून जनसमस्त सत्यनारायण पूजितसे तो रत्नापुराचा रान साधू नामे वाणी थोर नौकेत भरून निधन येता झाला नदी मार्गे बहुत जनाचा समुदाय तेथ पाहता झाला येतात मणी धरून या मनोरथ येता झाला ते ठाई चांदूळ लखलखित गण मणिमोत्यांची शोभायमान नृत्यवादा वाद्य आणि गायन ते हे एकता झाला ब्राह्मण करीती वेदाध्ययन ऐसे मनोर रम्य स्थान पाहुणे हर्षोक्त मन वैशाची झाले की कर्णधारासी मन वचना मी ते पाहून येतो करतो ना तोपर्यंत नौका येथून चालू तुम्ही न करावी त्यावेळी सेवक जन हात जोडून बोलती वचना आज्ञा तुमची प्रमाण पाहून यावे स्वामी या वैश्य नावेतून उतरून नमस्कारून या सभाजन पुस्ता झाला त्या लागून काय येत होत आहे सत्य बोलती वचन येथे सत्यनारायणाचे अर्चना कलियुगी ऐसा देव जाण दुसरा नाही सर्वता राजा लोकांचे हित करिता पूजाची करी प्रसिद्धता कलियुगी हा प्रकार वाढता लोक तळकील समस्त दोन घटिका येथे गाऊन कथा ऐक परम गहन नंतर प्रसाद घेऊन जावे आपले नौकेवरी ऐसे पुण्या साधू आणि वर बोली तया लागून कैसे पूजन करावे कोणी हे सर्व मज सांगावे सभ्य उवाच नारायणाचे पूजन फळ ब्रह्मा आणि देव सकळ सांगाव्या नाही प्रबळ ऐसा कलियुगी प्रदाता परंतु थोडे तुझ लागून सांगतो ऐके प्रेम करून निर्धनी होऊन धनवान अंती उत्तम सुख भोगी अपुत्री पुत्रवान होऊन अंधा येती नयन राज्य गेले त्या लागून प्राप्त होय तात्काळ जी जी कामना करीती जन ती ती देतो सत्यनारायण पूजकांचे सर्व विघ्न तात्काळ सोय नाशितो साधू आणि हे ऐकून गळ्यात अंगवस्त्र घालून सभ्यास नमस्कार करून बोलता झाला ते मजला संतती नाही जाण कृपा करून सत्यनारायण पुत्र अथवा कन्या रत्न कृपेने जे देईल पताका कांचनी करून मी पूजन सत्यनारायण हे ऐकून समस्त जन मनती प्राप्त होती तुझ लागी ऐकून हे प्रत्युत्तर संतोषले त्याचे अंतर करून श्रीहरीस नमस्कार प्रसाद घेता झाला तेथून आला नावी भविक सेवका साधण्या करी नौका चालवावे सतुरी प्रती येता झाला स्त्रियेने मग भवे साधू ओवाळीला जीवे भावे आनंद करून स्वभावे श्रीहरीस भजत असे गेला कौतुकी काही काळ ऋतुस मार्स झाली वेल्ला पती संयोग करून तत्काळ गर्भधारण कैसी झाली 9 मास भरता जाण तो सवली कन्या रत्न सौंदर्य तिचे अति लावण्य नेत्र कमळा सारिके साधू करून मंगळ स्नान केले कन्याचे मुखावलोकन ब्राह्मण आणि बंदीजन द्रव्य अपार दिदले जन्मपत्र वर्तवणी कलावती नाम ठेवणी ब्राह्मण आनंदी करून साधू सांगती झाले कला निधी चंद्रा समनत तो इचे मुखावरी वास करीत कलावती नाम ठेवित म्हणून सर्व ब्राह्मण शुक्ल पक्षी कला वाढत तेसी ती तो होत पूर्ण असतात ती सयत विवांचना कवी लग्नाची
कांचनपूर विख्यात तेथे शंखपती वाणी राहत धनिक आणि पुळवंत वर नेमिता झाला. शुभ दिवस लग्न पाहुणी कन्या अर्पिले त्या लागुनी अग्नि ब्राह्मणाची साक्षीने लग्न करिता झाला. वाद्य नृत्यादी गीत याचे काबूत द्रव्य देत सोहळा केला दिवस साता अंधन फार भिजले. जामातासी पुत्र मानवने घोळी ठेविला तक्षण सत्यनारायणाचे अर्चना केले नाही जानपा. इतिहास समुच्चय सत्यनारायण कथा तृतीय गणेशाय नमः. सुत उवाच आता साधूचा इतिहास श्रवण करा सांगतो तुम्हास. भोगून या सर्व विलास अंत्यसन्निध पावला पाहुण्या सुमूर्त व्यापार करावयाच्या निगत मनी मोती रत्निकी अळभोवत नौके भरून चालला. संधी घेऊन जामात देशांतरी प्रयाण करीत एक नगरी अति अद्भुत नरबला तेही पाहिले. तेथे जामाता सहित राहिला त्या जागेत क्रय विक्रय असं म्हणतात करीतसे आनंदे करावे सत्यनारायणाचे पूजन त्यासी विसरला आठवण. प्रमादे करून धनधान्य त्यात लोभ झाला त्या कर्म विपादे करून तापला परम गरण. एके दिवशी त्या नगरात जाणं राजभंडार फोडले त्यातील मणी मोत्यांच्या माळा. जिथे झाले पाहुणे सकाळने द्रनिळा पेले रक्ष पाळा. कोणी पाहता न झाला सुत मागत बंदीजन जागी करीती राजा लागून. शौच विधी स्नान करून बसता झाला सिंहासनी. सेवक जन सर्व येऊन करून या साष्टांग नमन सांगती सर्व कमान चोरी भांडार फोडिले. रत्नमाळादी धन निले सर्व हरण करून आज्ञा केली समस्त लागून धरून आणा चोराते. न आणि तस्कर होईल तुमचा घात फार हे कोणी द्यूत विचार करीते झाले ते दवा. शोधित चालले ग्रामांतर कोठे न लागे त्याचा थार. विलाप करीती नाना प्रकार काय आता करावे. राजा आता दंड करून घेईल सर्वांचे प्राण. ऐसे मनात वय मानून काय करीती झाले परदेशी साधू जाणू नये. थोर तो हाच ते स्थापून त्यासी केले बंधन. साधू जामात सहित रत्न आणि मौतिक माळा वस्तू घेतली सकाळ. पुढे घालून दोघाला राजापाशी आणले. प्रतिकूळ हरी त्यास झाला म्हणून राजा काही न बोलला. धन त्याचे तळे राज्य भांडावे ठेविले. साबुयास काळगई घातली जामाता सहित. लोशंकरा पायात त्यासी सेवक जन घाली ती. साधू जामाता सहित वाह वाह विलाप करीत मन हे पुत्र होता क धन आपले कोठे गेले. कोठे माझी भावे असेल कलावती काय करील. विधाता झाला प्रतिकूळ आता काय करावे. ऐसे दुःखात निमग्न हो निकळी चिंता गण मोठ्या प्रयसे धन मिळवले होते मी. कोणत्या कर्म विपाके करुणे कोणत्या पापाचे आचरण मी केले काय करून. चिंतेत वर्षे लोटली प्रतिकूळ हरी होत. परी जे धन होते संचित राजदंडे समस्त राहिले ते जोड नेले. भाव्या झाली अति दुःखित पतीचे कल्याण इच्छित. वस्त्रे आणि पात्रे समस्त सर्व कोणी खातसे. घरी काही न राहिले जाणं मग कन्ये सहित आपण काष्टे वेचून रानातून निर्वाह करीत झाली. अन्न आच्छादन नमता वरी कन्या तिची काय करी राहत होता. ब्राह्मण शेजारी त्याचे घरी जात असे. तो तेथे सत्यनारायणाची अर्चना करीत होता. एक ब्राह्मण कलावती करून नमन काय तेथे बोलली. पिता आणि भ्रता घरास येती सत्व तू मज पावसी सर्वेश्वर तरी मी पूजन करीन. ऐशी ती प्रार्थना करीत तथाच तू म्हणती सवासल तथा ऐकून प्रसाद घेत प्रातकाळी घरी आली. आई म्हणे सुलक्षणा कोठे राहिलीसी कोणी कारणा. सत्यनारायण कथा पूजना सर्व तीच सांगतसे. माते इच्छा पूजेसी करून आई मनस्ती तू घरी जाणं जनक आणि व्रता रंगवून घरी यावे यासाठी. मातेचे आले मनास भिक्षार्थ गेली नव्यास. न करिता आयास बहुत धन मिळाले. मग तिने आणून साहित्य कलावती पूजा करीत लीलावती सहित भक्तिवाहे पूजिला. कलावतीचे पूजन करून कोसन्न झाला नारायण कृपावंत दयाघन त्याचे वर्णन कोण करी. सत्यनारायण वाच त्या पूजेचे महात्म्य वरुण शक्ती मागमन देवाधी देव पुरुषोत्तम भक्तिभाव तोषतो. भुक्ती मुक्ती देणार त्यास नसोसे गर्वाचा भार. ब्राह्मण म्हणी चमत्कार श्री हरीने दाखविला. कलावती करीती पूजन त्या दिवशी सत्यनारायण राजाचे स्वप्नात येऊन काय बोलता झाला. साधूचा अपराध नसता बंधन केले तत्वता. मुक्त त्यासी करी आता आज्ञा माझी तुझासे. स्वप्रवेकावरती राजाने मित्रा केली होती. त्या प्रती बोध करिता झाला. माया हरीची प्रगडली मग निद्रा राजाची गेली. स्मित होणे कळवळी आश्चर्य करीती मनाक. गुरु आणि गणपती आज रयन मुनी कमळापती मुखावलोकनी भृती सिंहासनी बसला. सर्व तांत वेळा मंत्री अशी सांगता झाला. ऐकुनी प्रधान अधिकर्ते वेळा काय बोलते झाले. हे राजेंद्र स्वप्नात पाहिले ते आहे सत्य. मनात झाला हर्षयुक्त माया हरीची प्रबळ.
मग कारागृहातून तत्काळ साधू सहानुनी सन्निध तया बैसवणे पुससे आनंदे. राजोवाच, काय तुझे कुळगोत्र, कोण देश पवित्र, येथे येण्यास काय निमित्त, हे सर्व सांगावे मजपाशी. साधू उवाच, गम्य रत्नपुर नगर, आम्ही तेथील राहणार, कैचा व्यवहार येती वाणी असो आम्ही. मनी मोती हिरे रत्न विकावे करून या प्रयत्न, राजदूती हे सर्वज्ञ तस्कर म्हणून आणले. सो नाही आम्ही जाणं, मनी पाहावे विचारून, राजदूती तुमच्या भयाने धोरणी आणले आम्हासी. अपराध नसता येतात, केला आम्हावरी अनर्थ, आता आम्ही कोणा परमार्थ करावा ते सूचना. उक्त दिसे ते आता कळी वाहिले, ते बोलून उगे राहिले, ऐकून निश्चय केले त्याच वेळी राजाने. तत्काळ बंदापासून उभे ते मुक्त करून ना पिका ते आणून, स्मशू दोघांचा कळीला घोरगुतात ते मिळवून, अंगी उठणे लावून उष्णोदके स्नान घालून, वस्त्र दिली तयासी. पक्वानासहित भोजन नाना प्रकार करून, उभयांतशी घाली भोजन, तांबूलही दिदले, केला बहुत आधार. दुःख भोगित होते फार, त्या व्यथेचा पर्याय केला राजाने तत्वता. ऐसा सन्मान पाहुनी साधू बोली राजा लागूनी, राजेंद्र कृपा करोनी मज आज्ञा द्यायची. स्वामी तुमचे काळागई, दुःख भोगिले बहुत काही, आता लवलाई नगरापती पाठवा, आज्ञा द्यावी महाराज. जामाचा सहमज, ऐसे बोलून सहज उगाच तो राहिला. ऐसी साधूची वाणी ऐकून तोच क्षणी, कोशाधिकाराशी बोलून आज्ञा करिता झाला. द्रव्य आहे यांचे संचित, ते नौकेत भरून द्या कोयत, साधू वेशास आज्ञा देत जावे आपल्या गळासी. राजाची आज्ञा घेऊन साधू चालीला तेथून, नौकेवरी बसून नदी मार्गे चालले. जामात साधू ते वेळा गीतावाद्य करिता झाला, मंगल करून चालला, विसरला पूजनास. सत्यनारायण देव कलियुगी त्याचा अनुभव, पूजन करील मनोभाव, त्यावेळी देव कृपा करी सर्व कामना देवने. कळी त्याचे मनोरथ पूर्ण, ऐसा देव कृपा घन या काळी भजना. सूत उवाच, हे शौनकाधिक ऋषीगण, ऐका हरीचे महिमान, तापत्रयात जे पडले गण, त्यास कृपे उद्धरितो, तो तापस्वरूप धरून. कळी साधूचे विटंबन, ती कथा आता गहन, ऐकावे जीव व्हावे. तापस उवाच, नौकेत काय भरले धन, हे सांगावे मज लागून. साधू बोलले, लपा पत्रे पूर्ण, नौके माझी भरिले, आम्ही तरुणीवरी बसूनी, जातो नदी मार्गे करोनी, विरोधी प्रयोजनी काय कारणे करिता. तापस ऐकता वचना, म्हणे लकापत्रे करोनी पूर्ण, मनी इच्छा त्याची जाण, तथास्तु ऐसे होय से. त्याच वेळ सर्वधन गुप्त झाले नौकेतून, साधू ऐसे पाहता जाण, बोलता झाला जामात असे. नौकेतील सर्व धन जाऊन लतापत्रे जाण, दिसती मज लागून, द्रव्यातील गेले कोठे. ऐसे म्हणून तत्काळ मूर्छित पडला विलाप करून प्रबळ दुःख शोक करीत असे. तो जामात बोले वचन, तापसाचा केला अपमान, आता त्याशी जावे शरण, मरण नाही तुम्हास. गळ्यात वस्त्र घालून गेलं तापसा शरण, महाराज तुम्ही कोण न कळी मज स्वामिया. यक्ष किन्नर गंधर्व की देवांचाही देव, म्हणी न जाणता प्रभाव सहजवती बोलिलो, माझे विटंबनाचे कारण. सहज सांगावे मज लागून, तात्काळ कृपावंत होऊन तापस बोलता झाला. तापस उवाच, आपले मन आपणाते शत्रु मित्र ऐसे होते, मोठेपणाच्या अभिमानाते सोडी आता तू साधो, आपले मूळपणाचे योगे. भोगिलासे जे केले मागे, चंद्रचूड समुदाय संगे नारायण पूजित होता, ते अन्नपत्या मज कृपा करून द्यावी पुत्र किंवा कन्या रत्न. मी येथावी तुझ पूजन ऐसा नवस केलासी, परंतु धन भरित पूजा विसरलास सत्य. सर्व व्यापक तो भगवंत, तुझ प्राचित राविली, तुझ प्रचिती दाविली, पूर्वी ऐसा वळ पाहुनी, अन्याय झाली तुझ लागुनी. मूर्ख आता तरी उमज मनी, बोलणे रूप दात पिले, साधू करी साष्टांग नमेन. गळ्यात वस्त्र घालून म्हणे मी अपराधी गहन, सगत वाणी बोलत असे. जय जयाजी सत्यनारायणा, जय जयाजी अपरंपार गहना, जय जयाजी सर्वातीत निर्गुणा, विश्व व्यापक तुची एक. तू सत्वरूपी निरंजना, तू देव कृपेचा सागर पूर्ण, तुझे आधारे प्राणी मात्र जाण, चारी युगी वर्तती. तू देवादी देव, जगन विनाश तुची खरा जगदीश. द्रव्यामध्ये आम्हास स्मरण नाही तुझे की, माझ्या बुद्धीचे क्षमापण. तरी आता कृपा निदान, वार वार तुझे स्मरण, करून मी जाणपा. ऐसी व्यक्ती करून मुद्रा लक्ष स्थापिला तेथे प्रत्यक्ष मजला आहे, तेथे तुझे चरण साक्ष. पोचता घरी पूजिना प्रसन्न होणी नारायण, म्हणे तुझी इच्छा हो परिपूर्ण. पुत्र पौत्र
समवेत जाणं नाना भोग भोगशी पै भोगोनी सर्व संपदा अंती पावसी माझे पदा न होता तुझ आपदा सुखी राहे या लोकी ऐसे देऊनी वरदान अंतर्धान झाला नारायण साधू आपले नौकेत बसून पुढे चालता झाला ते स्वनगराजवळ येत मग घरी पाठविला दूत तो जाऊन लीलावती प्रत हात जोडीने सांगे पा म्हणे साधू जामाता सहित कृतकृत्य होऊन येत तेव्हा ती पतिव्रता कन्ये सहित पूजा करी सत्यनारायणाची पूजा समाप्त झाल्यावर साध्वी निगती झाली सत्व सांगतीस की जनांचे बाळ नाविक जवळी पाटले कलावती प्रसाद न घेता निघून आली तत्वता पतिमुख दर्शनाशी उत्कंठा तो तेथे ऐसे वर्तले अवज्ञा प्रसादाची झाली त्या कारणे नौका बुडाली साधू म्हणे तळेवळी माझे विटंबन कोणी केले काळाजळी बहुत प्रकार दुःख भोगिले दिवस फार प्रारब्ध करणी अपार काय करू मी आता पुत्राविने माझा संसार व्यथा झाला दुस्तर आता माझे जीवासी धिक्कार अशा प्रकारे विलाप करी ते पती मरण ऐकून कलावती शोक करी दारून इतक्यात लीलावती पूजा साधून मंगल करी ती आली जामाताचे निधन ऐकताच शोक पुन्हा कलावतीशी पुढे घेऊन निवेदन करी अपार स्वामी मी कृतार्थ असता काय झाली अवस्था धिक्कार तुझ्या प्रभुत्व आता ऐसे बोलून शोक करी कन्येचे मुखाकडे पाहे तो मुखांग उतरला आहे मातेच्या मुखाकडे ती पाहे पडली धैर्य मूर्छित तरदवी स्तंभाची व्यापरी पडतात झाली घाबरी सावध होऊन सत्वरी पित्याचे मुख पाहत असे रूप अत्यंत सुंदर नेत्रातून वाहे निर मोत्यासारखे हृदयावर शोभायमान होत असे हा प्रिय हा नाथ समर्थ बजवरी काय केला अनर्थ आता जिम माझे व्रत झाले असे तुझविना पतीचे स्त्री अर्धांग हे वेदांत आहे चांग सर्वांग जातात अंग कैसे राहिले समर्थ कलावती आणि लीलावती साधू सहित आणि युवती शोक समुद्रात बळती मग काय वळतले त्या एका आकाशवाणी ऐसी झाली ती कलावतीने पूजा केली परिप्रसाद न घेता झाली म्हणून देव शोभला आता प्रसाद घेईल आदरे तरी पती पावले सादरे हे एकटाच जाऊन सत्वे प्रसाद सेविती झाली त्यावेळेस सत्यनारायण करुणा कर कृपा करून चमत्कार करी पूर्ण सर्व जना देखत नौका पाण्यात बुडाली ती जामाता सहित निघाली साधू वेश दावणी त्यावेळी जामाताशी भेटला जामाता मत्ती गई गेला तो मागया फिरवून आला हे पाहताची जनाला विस्मय फार झाला पण ती सत्यनारायण कोण जाणे त्याचे विधान पावतो भक्ताला गुन्हा कही लागी तात्काळ साधूचा माता सहित स्त्री कन्येचा धरून हात घरी आले समस्त याचका ते गौरविले लक्षमुद्रांचे स्थापन केले होते ते आणून पूजा संभार सिद्ध करून सांदवे तेथे लाविले पताका कांचनी करून इष्ट सोयरे आप्तजन ब्राह्मण बोलावून वेद घोष करून पूजा करीता झाला स्वर्ण पुष्पे आणि फळे देवासे अर्पिले सकळे भक्ष भोजे पैस उज्वळे नाना प्रकारे करीत असे षोडशाही भगवंत पूजिता झाला जामाता सहित मग प्रार्थना केली बहुत वासुदेव तोषविला साधू वाच प्रणमामी महासिद्ध सत्यनारायण प्रसिद्धी मी ममापराध क्षमा केली पाहिजे सुर सुरापती नाना गंधर्वाची रीती तुझे हाती जगतपती कलासूत्र सर्वांचे तुझे कृपेने चालती तुझे कृपेने बोलती तुझे कृपेने जगती वर्तता सर्व लोक आता करून मजरी कृपा करुणा करा जगदूपा माझी पूजा अंगीकार निजूपा सुधूपा माझी ठावदी ऐसी प्रार्थना बहुत तात्काळ केली प्रणिपात ब्राह्मण भोजन करून समस्त तोशिले बुधयो मित्र बंधू आप्तजन सर्वाधिले भोजन या लोकी सुख देऊने अंत्यविष्णू पद पावला या विधाने करून कळील सत्यनारायणाचे पूजन त्याचे मनोवत जाणार तो देव पुविल जी कामना मनातून कळील जी सिद्धी पावेल जाणार कलियोगी हे पूजन स्वतः प्रगटून चालविले इति श्री इतिहास समुच्चय श्री सत्यनारायण कथा चतुर्प्रय श्री गणेशाय नमः सूत म्हणे शौनकादिका सावधान चित्ते करूने ऐका कथिता मी कथानका जेणे सिद्धी पावेल अंगदोजे नामे विख्यात राजा प्रजा पालनी आसक्त असता झाला त्याचे जैत परिसाद वे करुनी सत्यदेवाच्या प्रसादा टाकून पावला आपदा राज्यास्वनी संपदा क्षणात नष्ट झाली एके समयी तो नृपती जाऊनी वनापती मारो मी नाना मृगापती पावता झाला श्रमाते तो एक देखीला वटतो जयाच्या छायेचा विस्तृण घेऊ त्या माझी तो नृप घेता झाला विश्रांती तो देते देखील अद्भुत सकल रूप आनंदित सत्यदेवाची पूजा शांत मने करून करीतात उन्नत तो
नगरपती सत्यदेवाच्या जावनी पुढती मग पूजाधिकारी ती भक्ती नाहीच करिता झाला. गोपाळी करुणी सत्यपूजन द्विजा करुणी साष्टांग नमन प्रसाद राजा सन्निध ठेवून जाते झाले साक्षेपे सकळ मिळून आनंद भरित प्रसाद सेविती भक्ती तर तेने करुणी सत्यदैवत संपुष्ट झाले त्यावरी रूपमने हे पशुचे पालक वितो पृथ्वीचा नायक याच्या हातून प्रसाद अधिक ही कैसी घ्यावे म्या ऐसा विचार करून मनात प्रसाद तैसाची टाकून मनात अश्वारूढ होऊन त्वरित तेथून या निघाला तो मार्गी अपशकुन होत नगरा पातला चिंताकांत सदनी जाऊन या पाहतो तो अनर्थ वरतला असे पुत्र झाले सकळ नष्ट पराणी न दिसती अष्ट सकळ जन पावती कष्ट संपत्तीत लया पावली चिंताकांत होऊन नृपती विचार करी आपले चित्ती प्रसाद त्यागेत करून झटती दुःख सागरी बुडालो म्हणे आता ओनात जाणे करावे त्वरित त्या को पासहित व्रताचरण करावे ऐसा विचार करून म्हणी गेला त्वरित अनापती भक्ती श्रद्धा ठेवून चित्ती करिता झाला व्रता ते यथाविधी व्रताचरणी गोपाळांशी प्रसाद बक्षोनी प्रसाद भक्षण सवय करून नगरा पातला त्वरित येणे तोषला भगवंत सत्यनारायण कृपावंत ब्रह्माधिकारी ज्यांच्या अंत नाही सत्य कदापि ऐश्वर्य समग्री लादले राज्य स्वतंत्र चालले पुत्र पौत्रादी सजीव झाली व्रत प्रभावे करून या अंगद्वेषण उपते ऐशा परी दारा सुखाचे सुख संसारी भोगून गेला लोकांतरी देवा सनिध ऐशी या राजाची कथा कथिली पवित्र संक्षिप्ता या कथेचा महिमा आता कथितो मी परिसावा सुत मनेगा मुनिवर्या व्यापाचा महिमा ऐकून या आणतो ते सकळ टाकून या पावती न सुखाते ऐसे व्रत परम पवित्र याचे आचरण करीती जे नर पावती पुण्य अपार नाही संदेह किंमती पै सत्यनारायण कथा श्रवण भक्तीने जे नर करीती सुजान त्यांचे मनोरथ परिपूर्ण होतील जाण निश्चयी दरिद्री होईल संपत्ती मान बद्धांचे तुटेल बंधन भीती सकळी जाण पडून व्रत प्रभावे करुणी ही लोपीचे सुख भोगोनी सकळ दुरीती शमवणी पवित्र ऐशा वैकुंठ भवनी नांदताची सुखे हो ऐसे व्रत पवित्र तुम्हा कथिले सविस्तर ज्याच्या श्रवणी सत्व दुःखे नाश पावती या सत्यनारायणा प्रती कोणी काल ऐसे म्हणती सत्येश्वर ऐसी खाती होईल सत्य या जगी हे व्रतचारी योगी प्रसिद्ध परी केली योगी त्वरित फलद याचे नियोगे सत्यदेव विशद संतुष्ट होईल तत्काळ इति श्री स्कंद पुराणी वेवाखंडे शौनकादिकी मुनी आणि सूत यांच्या वचनी कथा हे पूर्ण झाली इति श्री स्कंद पुराणे वेवाखंडे सत्यनारायण कथा पंचमोध्याय।